सुषमाताईंनी एक विषय काढला होता, सुषमाताई अंधारेंनी, की राज्यामध्ये चंद्रपूर मोहोळ राष्ट्रीय महामार्ग जो आहे, पंढरपूर मोहोळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 यावर त्यांनी या 59 किलोमीटरच्या रस्त्याचं जे काम होतं, हे काम या राष्ट्रीय महामार्गाचं भूसंपादनाचं काम महसूल विभागाकडे जातं. ते प्रांत अधिकारी आणि महसूल विभाग हे सगळे जमिनीच्या मोबदला घेऊन जमीन एक्वायर करून घेण्याचं काम ते करत असतं. हा विषय मांडत असताना या महसूल मंत्रालयाकडून जे भूसंपादन केलं जातं, या खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत. मी आपल्याला सांगून तो की या ठिकाणी तो विषय आम्ही मांडला आणि या 49 किलोमीटरच्या रस्त्यामधून पेन्नूर नावाचं गाव आहे. या पेन्नूर नावाच्या गावातून फक्त 1.5 ते 2.25 किलोमीटर हा रस्ता जातो आणि या गावामधील या जमिनीचे 70 लाभार्थी आहेत, केवळ 70. आणि या 70 लाभार्थ्यांनी 110 कोटी रुपये 1.5 किलोमीटरसाठी भूसंपादनासाठी वाटले गेले. 110 कोटी रुपये या 70 लाभार्थ्यांना. म्हणजे आणि याच्या पलीकडे जाऊन जिथं पाईपलाईनच नाही, त्या पाईपलाईनचं डॅमेज झाला म्हणून नव्यानं पाईपलाईन टाकायची आहे म्हणून 9,38,00,000 रुपये हे एक्स्ट्रा दिले गेले. जिथे म्हणजे पाईपलाईन नाही, कुठे पत्ताच नाही, जिथे 1 इंचसुद्धा पाईपलाईन बदलली नाही किंवा नव्यानं टाकली गेली नाही किंवा जुनी नव्हती, हे सुद्धा पैसे त्या काही भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेच्या नेत्यांना फायदा व्हावा म्हणून रमेश माने हा भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी सरचिटणीस आहे आणि चरण चौरे हे शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. या दोनही लोकांनी मिळून संगनमताने या 70 लोकांच्या लाभार्थी असलेल्या 1.5 किलोमीटरसाठी जवळपास 120 कोटी रुपयाचा अपहार केलेला आहे. यामध्ये काही लोकांनी दुबार तिबार पद्धतीनं लाभार्थी म्हणून फायदा उचलला आहे. म्हणजे 19 वेळा, माझ्या माहितीप्रमाणे 19 वेळा याचं नोटीस देऊन पुनर्मोबदला देण्यासाठी 19 वेळा या गावामध्ये या लोकांनी, त्या अधिकाऱ्यांनी नोटीस काढली आणि पुनर्विलोकन केलं. यामध्ये या पुनर्विलोकनामध्ये आपल्याला पैसे देत असताना सांगितलं पाहिजे की बघा, ह्या सुषमाताईंनी हे प्रकरण तर नक्की उचललं. तुम्हाला सांगतो, हे दोनही माणसं काही साधारण नाही आहे. हे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं हेलिपॅडवर स्वागत करणारा एक माणूस आहे यातला हा माणूस. आणि दुसरा माणूस जो आहे तो शिंदे सेनेचा सुद्धा, हाही लहान माणूस नाही. हे रमेश माने हे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर स्वागत करताना दिसतात. या लोकांनी हा घोटाळा मोठा केलेला आहे. आणि याच्यानंतर हे सुद्धा तिसरे पण हे व्यक्ती मोठे आहेत. मी आपल्या लक्षात हे आणून देतो या निमित्तानं की एकदा दोनदा शुद्धीपत्रक काढू शकतो, पण 19 वेळा काढला गेला. आणि एका एकरामध्ये किती झाडं बसू शकतात मोबदला देत असताना? साधारणतः एका एकरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे फार तर एक 100 झाडं बसू शकतील आंब्याची एकरामध्ये. याने एका एकरामध्ये 427 झाडं दाखवलेत. एका एकराच्या मागे 427 झाडं. झाडाचा मोबदला वेगळा दाखवला आणि झाडाच्या मोबदल्याच्या पलीकडे जाऊन जमिनीचा मोबदला वेगळा. विहीर नसेल तर विहीर दाखवली, लहान झाड असेल तर त्याला मोठं दाखवलं आणि ती जागा ॲग्रिकल्चर होती, त्याला पुन्हा येणे केल्याचं खोटा आरोप दाखवून पुन्हा नव्यानं पैसे दिले. म्हणजे हे 120 कोटी रुपयातून फार तर जमिनीचा मोबदल्यापोटी फार तर 10 कोटी रुपये खर्च झाले असते. परंतु इतकं पाठीशी घालून आपली मंडळी म्हणून सत्ताधाऱ्यांनी, भाजपनी आणि शिंदे सेनेच्या या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी हा एक मोठा स्कॅम केला आहे. आणि फक्त 1.5 किलोमीटरसाठी मला वाटते मुंबईतून जरी रस्ता गेला असता तरी 1.5 कोटी रुपये लागले नसते. पण या पेन्नूर नावाच्या छोट्याशा 1,500 लोकसंख्येच्या गावामध्ये त्यांनी एवढा मोठा 1.5 एकरसाठी मोबदला दिला, उचलला. आणि इतकं मोठं प्रकरण आहे की यामध्ये कुठल्या मर्यादाच राहिल्या नाहीत. कदाचित हे पैसे त्यांना न देता हे पैसे भ्रष्टाचाराचे शेतकऱ्यांना वाटले असते तर शेतकऱ्यांना उपयोगी पडले असते. पण हा चरण चौरे
आणि हा माने सुरेश माने हे दोनही सत्ताधाऱ्यांच्या अत्यंत जवळचे असल्यामुळे हा मोठा स्कॅम यांनी घडवून आणलेला आहे. आपल्याला या संपूर्ण प्रकरणाचा तळापर्यंत आम्ही गेलो, आज विधानसभेत मांडला आहे. सर्व प्रकारची लढाई लढू आम्ही. ताईसुद्धा सुषमाताईसुद्धा या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊन जोपर्यंत यांच्याकडून वसुली होत नाही, यांच्यावर कारवाई होत नाही, फौजदारी स्वरूपाची कारवाई होणार नाही आणि जो अधिकारी यामध्ये सहभागी आहे, ज्यांनी हे सगळं इलिगल काम केलेलं आहे, अनधिकृत काम केलेलं आहे, गैरप्रकार भ्रष्टाचार केलेला आहे, हे सुद्धा या ठिकाणी सुटणार नाहीत. अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे.